त्या वाऱ्यानं सुद्धा जायचं नाही, वाऱ्यातून जायचं नाही. म्हणजे खायचंच नाही, खायचं सोडून द्या, इथं यायचं नाही हे सोडून द्या. पण याचं वारं जर पूर्वेकडे वाहत असेल तर त्या दिशेनं सुद्धा आपण जायचं, ते आपल्या अंगावर नाही गेलं पाहिजे. 1 महिनाभर झालं, चांगलं तंदुरुस्त झाले, उड्या मारून लागले आणि मारता मारताच आले तिथे. आणि त्या जंगलाच्या पूर्वेकडून असं जायचा चांगला प्रसंग आला. ते एकानं काढलं, ते त्याच्यातलं होतं ना असं शान, ते आपली काय जबान काय झाली आपली सगळ्याची, वारं तर इकडं वाहून राहिलं आणि ह्या वाऱ्यातून गेलं ते शेण खावा म्हणून कसं काय. अरे बाबा, आपल्याला त्या जंगलात जायचं नाही, वाऱ्यातून जायला काय गेले तिथं. मग त्याच्यात पुन्हा एकानं काढलं, काय म्हणे, अरे आपल्याला शेंगाने खायचे म्हणे, त्या जंगलात जायला काय हरकत नाही म्हणे. गेले चढले झाडावर, चढल्यानंतर म्हणे करे एक तो काही शेंगा खायचं नाही ना, एक म्हणे बाबा शेंगा खायला काही हरकत नाही, फक्त इतकं जास्त बिमार पडतो ते खायचं. ही जी हसवायला माणसाला आज नाही बघा, एखाद्या एवढी इन्सिडेंट होती तिच्या कुटुंबामध्ये. ते राग भरत सकाळ दिवस बोलत नाही, एकमेकाकडे पाहत नाही, पण पुन्हा हळूहळू हळूहळू महाराज म्हणतात त्याला वैराग्य कोणतं म्हणायचं, जिहास. महाराज म्हणतात वैराग्य आमचं नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या अंगात हे बळ आलं. कोणतं बळ आलं? आणि तिसरं एक बळ सांगतो, वेळ फार निश्चयाचे बळ. तुकाराम म्हणे तेची फळ. निश्चय कोणता? बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपणापण, ब्रह्मनिष्ठाराचे पूर्ण तत्परायण अनिश्चय. तुकोबाराय म्हणतात आमचं असं निश्चयाचं बळ झालं, मरण मी अमर आहे असं मी निश्चय केला. याला कोणतं बळ म्हणायचं? निश्चयाचं. विठोबा